आता झालेल्या सामन्याचा सामनावीर आहे तुषार भोसले. गौसिया स्पोर्ट धनगरवाडी संघाचा तुषार भोसले ठरला या सामन्याचा सामनावीर. विश्वजित गोसावी यांच्या हस्ते सामनावीरचं आकर्षक टी शर्ट देण्यात येत आहे. आणि मॉर्निंग क्रिकेट क्लब बांबवडे या संघाला लवकरात लवकर क्षेत्ररक्षक लावून घ्यायचा आहे. 2 मिनिटात क्षेत्ररक्षक लावून घ्यायचा आणि बांबवडे या संघाला विनंती आपला 12वा खेळाडू पाठवून द्यायचा आहे. दोन्ही संघाला विनंती आहे 12वा खेळाडू पाठवून द्या, अन्यथा पेनलाइज केलं जाईल. कॅमेरामॅनला विनंती असेल फोकस करायचंय. या आकर्षक सामनावीचं टी शर्ट देण्यात आहे तुषार भोसले. गौसिया स्पोर्ट धनगरवाडी या संघाचा तुषार भोसले ठरलाय या सामन्याचा सामनावीर. बांबवडे या संघाला विनंती आपण स्पीडअप करायचंय आणि 12 खेळाडू पाठवून द्यायचा आहे लवकरात लवकर. बांबवडे या संघाला विनंती आहे आणि सरोडी या संघाला विनंती आपला 12वा खेळाडू पाठवून द्यायचा आहे आणि सरोडी या संघाला विनंती आहे आपला 12वा खेळाडू पाठवून द्यायचा आहे. पंचवीस मिनिटाच्या आत 5 ओव्हर संपले नाहीत तर आपल्याला पॅनलाइज देखील केले जाईल. आपला एक क्षेत्ररक्षक आत घेतला जाईल. दोन्ही संघांना विनंती आहे 25 मिनिटाचा वेळ आहे आपल्याला. श्रीधर आणि नॉन सायकला कोण आहे? आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पाहायला मिळतो आपल्याला श्रीधर आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतो आपल्याला माही. सरोडिया संघाचे दोन्ही फलंदाज आणि मॉर्निंग क्रिकेट क्लब संघाचा अमोल बॉलिंग साठी सज्ज. माइंडेटरी पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर अमोल. वेगाचा बेताज बादशाह अमोल आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजीच्या ट्रॅकवर. बांबोडे एक्सप्रेस अमोल. आणि पहिला चेंडू सुंदर चेंडू खेळून काढलाय. तदनंतर मात्र झेल सुटतोय, चेंडू होतोय धरणीला दान, मिळतंय पहिलं जीवनदान. आणि कॅमेरामॅनला चेक करायचंय. नाही करणार रे. आणि 2 धावांवरती समाधान मानावं लागते सरोडिया संघाला. आणि
पंचांचे दोन्ही हात समांतर मिळते धावा अंतर. अवांतर धावसंख्येने संघाचा धावफलक जाऊन पोहोचते. वाईट प्लस एक आहे ना? हा वाईट प्लस वाईट प्लस एक धाव अशा दोन धावा. दोन धावेने संघाचा धावफलक जाऊन पोहोचते 4 आकड्यावरती. आणि आखूड टप्प्याचा चेंडू पंचाने चेंडू न घोषित केलाय. आणि त्यानंतर मात्र येतोय तो चौकार. DK चिकन ब्रँडेड चौकार. थँक्यू डीजे शुभम. आणि येणारा चेंडू असेल उघडा डोळे पहा नीट. येणारा चेंडू असेल फ्री हिट. आणि स्ट्राईक वरती मात्र सीझर पाहूया या नोचा किती फायदा घेतोय. आणि अलॉंग द कार्पेट फटका सजवलाय. आणि त्यानंतर मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागतंय श्रीधर याला. आणि पुढील चेंडू एका धावेवरती समाधान मानावं लागतंय माही याला. आणि उंच मारलेला चेंडू आणि वन बाउन्स येतोय DK चिकन ब्रँडेड चौकार. थँक्यू डीजे शुभम. आणि या षटकातील अखेरचा चेंडू. 4 झाले ते तू सांग की तुम्हाला काय तू कशाला मोजतोय चेंडू? अजून या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत. या षटकातील 2 चेंडू अजून बाकी आहेत. काय बोलू नको वाईट नव्हतं पडले हॅलो. आणि अलॉंग द कार्पेट फटका सजवलाय त्यावरती मात्र क्षेत्ररक्षक. आणि अप्रतिम पैकी एका धावेवरती समाधान मानावं लागते सरुड्या संघाला. आणि षटकातील अखेरचा चेंडू जातो निर्धाव. पंचांचा षटक समाप्तीचा इशारा. एका षटकाखेरीस सरुड्या संघाची धावसंख्या 16. महागडे षटक म्हणावं लागेल अमोल्याचं. माइंडेटरी पॉवर प्लेचं षटक आणि महागडे षटक ठरलंय अमोल्याचं. वैयक्तिक कोट्यातील आणि वैयक्तिक कोट्यातील पहिले संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय शफिक. मॉर्निंग क्रिकेट क्लब बांबवड्या संघाचा शफिक आलाय दुसरं षटक हाताळण्यासाठी.
25 मिनिटाच्या आत 5 षटके संपवावे लागतील, नाहीतर आपल्याला पॅनलाइज देखील केलं जाईल. सामना थोडा स्पीडअप करायचा आहे. दोन्ही संघांना विनंती आहे, सामना थोडा स्पीडअप करायचा आहे. आणि या चेंडू अलॉंग द कार्पेट स्ट्रेट ड्राईव्ह आणि त्यावरती मात्र क्षेत्ररक्षण अचूक फेकी आणि तदनंतर मात्र 2 धावा घेतल्या जात आहेत. आणि दुसरा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, चेंडू धरणीला दान मिळतंय, दुसरं जीवनदान श्रीधर याला. आणि तदनंतर मात्र 1 धाव घेतली जाते. एका धावेने संघाच्या धावसंख्येत मात्र भर. आणि सरोड या संघाचं धावफलक मात्र जाऊन पोचतंय तब्बल 19 या धावसंख्येवरती. 19 रन ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 0 विकेट. आणि निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणि चेंडू जातो निर्धाव. सलग दुसरा चेंडू डॉट हाताळलाय. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय मॉर्निंग क्रिकेट क्लब बांबोड या संघाचा शफिक. आणि चेंडू अंगाला बीट होऊन जातोय क्षेत्ररक्षक हातात. आणि तदनंतर मात्र 1 धाव घेतली जाते, लेग बायच्या स्वरूपात 1 धाव. आणि आखूड टप्प्याचा चेंडू, चेंडू जातो 1 बॉल सीमारेषा पार, येतोय DK चिकन खणखणीत चौकार. थँक्यू डीजे शुभम. सांगू दे काय ड्रिंक ब्रेक एकदा होती 3 काय काय टायमिंगला बॉल पडलेला पहिला काय बघितलेलं. सर्व संघांना सूचना नाहीतर पेनलाइज करणार. सर्व संघांना सूचना आहे, ड्रिंक ब्रेक हा 3 ओव्हर नंतर घेतला जाईल, नाहीतर आपल्याला पॅनलाइज देखील केले जाईल. सर्व संघांना सूचना आहे.
आणि वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आलाय तो संकेत. एक फिरकी गोलंदाज म्हणून ज्या गोलंदाजाची ओळख असा संकेत साठी आलाय. गोलंदाज निघाले गोलंदाज ट्रॅक वरून आणि चेंडू येतोय नो. कहाणी में ट्विस्ट. फ्री हिट. येणारा चेंडू असेल उघडा डोळे पहा नीट. येणारा चेंडू असेल फ्री हिट. पुन्हा नो. फ्री हिट मात्र कायम आणि दुसरा चेंडू देखील नो हातालाय संकेत साठी. आणि तदनंतर मात्र सुंदर चेंडू हातालाय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. या चेंडूवरती चांगले कमबॅक केले संकेत याने. आणि सलगचा दुसरा चेंडू निर्धाव. चांगला असं कमबॅक पाहायला मिळते संकेत साठेकडून. आणि तिसरा चेंडू देखील येतोय नो. सलग 3 चेंडू हातालेत. 3 चेंडू नो हातालेत. आणि चेंडू येते नो. पुन्हा उघडा डोळे पहा नीट. येतोय चेंडू फ्रीट. पाहूया फ्रीटचा किती फायदा घेतोय. माईला कुठेतरी आता हात खोलावे लागतील आपल्या संघासाठी. आणि चेंडू हवेत. चेंडू खाली क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये घेतलाय. सुंदर कॅच. नो बॉल. पण कहाणी में ट्विस्ट. आणि चेंडू होता नो बॉल. त्यामुळे कुठेतरी संधी गमवावी लागले मॉर्निंग क्रिकेट बांबोळ्या संघाला. आणि पुन्हा चेंडू नो. येणारा चेंडू असेल उघडा डोळे पहा नीट. पुन्हा एकदा चेंडू येतोय फ्री हिट. आता मात्र हात खोलावे लागतील श्रीधर याला. आणि स्ट्रायकिंग एजला फलंदाज पुन्हा एकदा श्रीधर पाहायला मिळतो आपल्याला. आणि या चेंडूवरती खरपूस समाचार. चेंडू सीमाबार. येतोय DK चिकन क्रॅकिंग षटकार. थँक्यू डीजे शुभम. या षटकाराने संघाच्या धावसंख्येत भर पडते. सरुड्या संघाची धावसंख्या होती 35. आणि निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये. आणि सुंदर चेंडू क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून मारलेला आहे. स्ट्रेटला षटकार. येतोय DK चिकन क्रॅकिंग षटकार.
आता मात्र कुठेतरी हात खोललेत सरुड या संघाने. काहीच महागडे षटक ठरलेलं पाहायला मिळतं आपल्याला संकेत साठेच. परत बघ पाणी प्यायला गेलं पोमुदा. आणि ड्रिंक ब्रेक आपल्याला कायम मिळणार नाही, नाहीतर आपल्याला पॅनलाइज देखील केलं जाईल. 3 षटकानंतरच आपल्याला ड्रिंक ब्रेक पाहायला मिळेल. एकदाच होणार. आणि ड्रिंक ब्रेक मात्र पाहायला मिळेल आपल्याला 3 षटकानंतर फक्त. एकच ड्रिंक ब्रेक असेल. वैयक्तिक कोट्यातील दुसरा आणि संघासाठी चौथं षटक घेऊन आलाय तो शफिक. पहिलं षटक सुंदर हाताळलं होतं आणि तदनंतर मात्र दुसरं षटक घेऊन आलाय. वैयक्तिक कोट्यातील दुसरं संघासाठी चौथं षटक घेऊन आलाय शफिक. मॉर्निंग क्रिकेट क्लब बांबोड्या संघाचा शफिक. आणि पहिल्या चेंडूवरती खरपूस समाचार. तदनंतर मात्र बॉलवर क्षेत्ररक्षक येतील. सुंदर असं क्षेत्ररक्षण, अप्रतिम फेकी पाहायला मिळते आपल्याला मॉर्निंग क्रिकेट क्लब बांबवड्या संघाद्वारे. आणि तदनंतर मात्र 2 धावा पुश केले जात आहेत. संघाच्या धावसंख्येत 2 ने भर होते. सरुड या संघाची धावसंख्या होते 43. आणि सुंदर चेंडू आणि एस्ट्यांच्या मागे गचा असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आपल्याला बांबवड्या संघाकडून. आणि तदनंतर मात्र 1 धाव घेतली जाते. 2 घेतले जाईल. आणि तदनंतर मात्र 2 धावा घेतल्या जात आहेत. चेंडू जाते गोशांकी क्षेत्रात 2 या धावेसाठी. (47 ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 0 विकेट. आणि निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. या चेंडूवरती चांगलं कमबॅक केलंय शफिक याने. आणि सुंदर चेंडू, सलगचे 2 चेंडू निर्धाव हाताळले शफिक याने. सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो मॉर्निंग क्रिकेट क्लब बांबवडे या संघाचा शफिक. या षटकातील अखेरचा चेंडू. आणि सुंदर असा चेंडू नो मॅन्स लँड मध्ये आदळून जातोय सीमा रेषा पार. येतोय डीके चिकन क्रॅकिंग चौकार. थँक्यू डीजे शुभम.
सामना स्पीडअप करायचा आहे. दोन्ही संघाला विनंती असेल सामना स्पीडअप करायचा आहे, अन्यथा पेनल्टीला सामोरं जा. टायमिंग आलं 20 आले. टायमिंग झालं की मी सांगतो तुला, लगेच पेनल्टी लावायची. 5 मिनिटं आहे झालं. 5 मिनिटात वर होते, काय विषय हा? विजय सावेकर. आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी अखेरचं षटक घेऊन आलाय विजय सावेकर. हाणामारीचं षटक आणि स्लॉगोचं षटक. मोठी जबाबदारी असणार आहे खांद्यावर. कमीत कमी धावा देण्याची जबाबदारी असणार आहे. आणि त्याच्या समोर एक दाटणीला आलेला फलंदाज मात्र अजून तळ टोकून उभा आहे मैदानावर. 12 बॉल 31 धावा या धावसंख्येवरती खेळतोय सरवडिया संघाचा श्रीधर. आणि अंपायरने केले कवायत म्हणजे येणारा चेंडू असेल वाईट बॉल. तुला काय माहिती काय बोलतोय तिथं अंपायर सांगायच्या आजवर बोलतोय काय आणि सुंदर चेंडू अलॉंग द कार्पेट फटका सजवलाय आणि तदनंतर मात्र एक धाव घेतली जाते आणि सरोड्या संघाचं अर्धशतक लागते फलकावर. 53 धावा. आणि सुंदर चेंडू खेळून काढलाय आणि त्यावर मात्र सुंदर असा क्षेत्ररक्षक अचूक फेकी आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या 4 चेंडूचा खेळ शिल्लक मैदानाच्या आतमध्ये. आणि सुंदर चेंडू उंच मारलेला फटका आणि चेंडू होतोय धरणीला दान आणि श्रीधर याला मिळतंय सलगचं 3रं जीवनदान. धडाडीला आलेला फलंदाज मात्र अजून तळ टोकून उभा आहे मैदानावर. सरोडिया संघाचा श्रीधर आपल्याला पाहायला मिळतोय. आणि अलॉंग द कार्पेट फटका. तदनंतर मात्र सुंदर असे क्षेत्ररक्षक अचूक फेकी. त्यावर मात्र 2 धावा घेतल्या जात आहेत. सरला बोलवायचं का? आणि या चेंडूवरती चांगलं कमबॅक. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये. अखेरच्या चेंडूचा खेळ. अंपायर मोजू देत काम करा. आणि त्यानंतर मात्र चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये 2 धावेसाठी. आणि पंचांचा षटक समाप्तीचा इशारा. आणि सरोड्या संघाची धावसंख्या होते 60 म्हणजे जिंकण्यासाठी 61 धावा. गौसिया स्पोर्ट धनगरवाडी आणि कॉप्स 11 या संघाला आमंत्रित केले जाते नाणेफेकसाठी. कॉप्स 11
आणि गौसिया स्पोर्ट धनगरवाडी आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. गौसिया स्पोर्ट धनगरवाडी आणि कॉप्स 11 आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. आपल्याला शेवटचा कॉल असेल. डीजे 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 होणाऱ्या सामन्याची नाणेफेकी ओमकार पाटील सर यांच्या हस्ते होईल. बांबोडे संघाने आपली सलामीची जोडी लवकरात लवकर पाठवून द्यायची आहे. बांबोडे संघाची सलामीची जोडी संकेत साठे आणि अविनाश गावडे. सरूर संघाचा 12वा खेळाडू सरूर संघाचा 12वा खेळाडू तुम्ही आहे का? ओके. बॉलरचं नाव नागेश. वैयक्तिक पहिलं व संघासाठी पहिलं षटक घेऊन आलाय तो म्हणजे नागेश. त्याला मारा करेल संकेत. डिक्लेअर अशी एक धाव. संघाचे धाव संकेत 1 भर. चेंडू हवेत.
असा झेल श्रीधराचा. बांबोडे संघाला बसलेला पहिला धक्का संकेत साठेच्या स्वरूपात. थँक्यू डीजे. बांबोडे संघाला विनंती असेल आपला नेक्स्ट बॅट्समन रेडी ठेवायचा आहे. बांबोडे संघासाठी संकेताची जागा घेऊन आलाय तो म्हणजे शफिक. बघूया आपल्या संघासाठी किती धावांचं योगदान देतोय. बांबोडे संघाला 30 चेंडूत किती धावांची गरज होती? 61 ना. 61 धावा बनवायच्या होत्या. दोन चेंडूचा खेळ इथे झालेला आहे. 2 चेंडूत बांबोडे संघाला पहिला धक्का बसलेला आहे. उत्कृष्ट असा फटका. 1 धाव पूर्ण. एका धावेवर समाधान मानावं लागतंय बांबोडे या संघाला. उत्कृष्ट असा फटका. चेंडू 1 बाउन्स. नो बॉल. इट्स अ नो बॉल. नो +4. संघाच्या धावसंख्येत 5 ने भर. संघाची धावसंख्या 7. रिव्ह्यू नो साठी सर्व संघाने रिव्ह्यू घेतलाय. इट्स अ नो बॉल. अजूनही 3 बॉलचा एक मिनिट मॅच थांबवायचे. ओके ओके असू दे. ते पण अंपायर आहेत. थर्ड अंपायर आहेत ते पण. अलॉंग द कार्पेट फटका. 1 धाव पूर्ण. संघाच्या धावसंख्येत 1 ने भर. संघाची धावसंख्या 8. नो बॉल. 2 बीमर बॉल झालेले आहेत. बॉलर इथून पुढे या टुर्नामेंट मध्ये गोलंदाजी करू शकत नाही. टुर्नामेंट मध्ये नाही. एक घेतलं की 2 घेतलं. नो +1. संघाच्या धावसंख्येत 2 ने भर. या मॅच पुरती नागेश हा गोलंदाजी करू शकत नाही.
नागेशाचे चेंडू हाताळण्यासाठी आलाय तो श्रीनीत. सुंदर असा चेंडू. फ्री हिटमुळे बॅट्समन आउट होऊ शकत नाही. अंपायरची षटक समाप्तीची घोषणा. एका षटका अखेरीस बांबोडे संघाची धावसंख्या 10. वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरं षटक घेऊन आलाय तो म्हणजे सचिन. त्याला मारा करतोय शफिक. उत्कृष्ट अशी फिल्डिंग. एका धावेवर समाधान मानावं लागतंय ते बांबोडे संघाला. संघाच्या धावसंख्येत 1 ने भर. उत्कृष्ट असा चेंडू हातालाय तो सचिन याने. वाईट वाईट +1. संघाच्या धावसंख्येत 2 ने भर. संघाची धावसंख्या 13. सचिन याला मारा करतोय अविनाश. अलॉंग दी कार्पेट फटका सजवलाय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दोन धावा पूर्ण. संघाच्या धावसंख्येत 2 ने भर. संघाची धावसंख्या 15. सुंदर असा चेंडू हातात होतो सचिन. अविनाश याला चेंडू काही समजलेला नाही. अलॉंग दी कार्पेट फटका. 1 धाव पूर्ण. गच्चा असं क्षेत्ररक्षण. दुसरी धावही पूर्ण. संघाच्या धाव संख्येत 2 ने भर. संघाची धावसंख्या 17. सुंदर असा चेंडू. त्यावर 1 धाव पूर्ण. दोन षटका अखेरीस बांबोडे संघाची धावसंख्या एक गडी बाद 18.
बॉलर नेम सनी. सुंदर असा फटका, चेंडू सीमारेषा पार, षटकार. संघाच्या धावसंख्येत 6 ने भर. उत्कृष्ट अशी बॅटिंग करतोय तो अविनाश. पिचवर बॉल आला तो परत द्यायचंय. षटकर मारला का? संघाची धाव संख्या 24. बॉलर काउंट नाही. काय विषय झालाय? रवी रवी बाहेर या, रवी बाहेर या, बाहेर या. मॅच चालू करायचे, मॅच चालू करायचे. सुंदर अशी फिल्डिंग. एक धाव पूर्ण. संघाच्या धावसंख्येत 1 ने भर. संघाची धावसंख्या 25. सुंदर असा पटका. 1 धाव पूर्ण. 2 धावा पूर्ण. सॉरी. संघाच्या धावसंख्येत 2 ने भर. सुंदर असा पटका. चेंडू हवेत. चेंडू नो मॅन्स लाईन मध्ये पडतोय. संघाच्या धावसंख्येत 2 ने भर. संघाची धावसंख्या 29. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बघूया. थोडस महागडं षटक म्हणावं लागेल. सुंदर असा चेंडू हात आलाय. चेंडू निर्धाव जातोय. एक धाव पूर्ण. संघाच्या धावसंख्येत 1 ने भर. संघाची धावसंख्या 30. 3 षटका अखेरीस. बांबडे संघाची धावसंख्या 30. इथं बॉल नाही तर आत द्याला. संग्राम पारे, एक बॉलची बॉक्स द्या आपल्या मंडळाला. बॉल आणाय कोण जायना झाली. चला मॅच चालू करायचे. शफीक रिटायर हर्ट ओन रिटायर आउट. आणि कोण आलाय तो? केदार. त्याची
जागा घेऊन आलाय तो केदार. बॉलर कोण आहे? सुंदर असा फटका मारलाय केदार याने. चेंडू सीमापार चौकार. संघाच्या धावसंख्येत 4 नंबर. सुंदर असा चेंडू. त्यावर एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बघूया काय घडतंय. अविनाश रनआउटच्या स्वरूपात माघारी परतावा लागतोय अविनाश याला. किती सांग त्याला? अविनाश याची जागा घेऊन आलाय बांबोडे संघाचा धडाकेबाज फलंदाज रवींद्र नारकर. चेंडू हवेत आहे. त्यावर एक धाव पूर्ण. दुसरी धाव देखील पूर्ण. संघाच्या धावसंख्येत 2 ने भर. संघाची धावसंख्या 37. नऊ चेंडू आणि 24 धावांची गरज आहे बांबोडे संघाला. सुंदर मारलेला फटका. चेंडू 1 बाउंड सीमा पार चौकार. आठ बॉल 20 रनांची गरज आहे. चेंडू हवेत. विकेट. सुंदर असा कॅच टिपलाय सरोड या संघाने. केदार याला माघारी परतावं लागतंय. थँक्यू डीजे. टॉस कोण जिंकलेलं मगाशी? केदार याची जागा घेऊन आलाय. टॉस कोण जिंकलेलं? बांबोडे संघाचा हुकमी एक्का विजय सावेकर. बांबोडे संघाला अजूनही 7 चेंडूत 20 धावांची गरज आहे. या चेंडूवर मात्र आता मोठा फटका येणे गरजेचे आहे. चेंडू हवेत. एक धाव पूर्ण. षटक समाप्त. 4 षटका अखेरीस बांबोडे संघाची धावसंख्या 42. आता मात्र बांबोडे संघाला विजयासाठी
शेवटच्या 6 चेंडूत 19 धावांची गरज आहे. निर्णय कोणाचा काय आहे, काय कळालं कॉप्स 11 आपला डिसिजन सांगायचा आहे. बांबोडे संघाला एक विनंती असेल, काय ते काय तू बोल नको. शेवटचं षटक घेऊन आलाय तो बबलू. बघूया सरूड संघासाठी 6 चेंडूत 19 धावा रोखण्यात निर्णय विचार की त्यांचा. तो यशस्वी ठरतो का. कॉप्स बॉलिंग ओके. चेंडू निर्धाव जातोय. रिव्ह्यू बांबोडे संघाने रिव्ह्यू घेतलेला आहे. थर्ड अंपायर कॉप्स 11 संघाने सामना झाल्यानंतर लगेचच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि ऐनवाडी या संघाने आपले दोन्ही सलामीचे फलंदाज तयार ठेवायचे आहेत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. सामना लगेचच चालू करायचा आहे. सुंदर असा फटका. फिल्डरचं गच्चा असं क्षेत्ररक्षण. चेंडू वन बाउंड सीमा पार चौकार. संघाच्या धाव संख्येत 4 ने भर. किती बॉल थँक्यू डीजे. 4 चेंडू आणि 15 धावेंची गरज आहे. बघूया विजय आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जातो का. विजयला आपल्या नावासारखीच आता खेळी करावी लागेल संघाला विजय मिळवून देण्यासाठी. सुंदर असा पटका. चेंडू हवेत. बॉल घे. चेंडू सीमा पार षटकार. संघाच्या धाव संख्येत 6 ने भर. संघाची धाव संख्या 52. थँक्यू डीजे. 3 चेंडू आणि 9 धावांची गरज. तीनला 9 धावांची गरज आहे अजून. सुंदर असा फटका. चेंडू सीमा पार षटकार. अतिशय सुंदर अशी खेळी कर. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. आता मात्र सामना बांबोडे संघाकडे झोकताना दिसतोय. 2 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. सुंदर हाताळलेला चेंडू. धाव संख्येत 2 ने भर.
संघाच्या धाव संख्येत 2 निभार. लेग पाहिजे धावायचं ना. लेग बाईकच्या स्वरूपात 2 धावाने भर होते बांबोडे संघाच्या स्कोअर मध्ये. बांबोडे संघाला 1 चेंडू आणि 1 धावांची गरज आहे. चांगलं खेळ. सामना स्पीड अप करायचा आहे. चला. बांबोडे संघाला विनंती आहे सामना सुरू करायचा आहे लवकरात लवकर. सुंदर अशी खेळी केले विजय याने, पण आता मात्र 1 चेंडू आणि 1 धावांची गरज. बघूया विजय आपल्या संघासाठी विजय मिळवून देऊ शकतो का. नाही ती एक क्रिस सोडून गेला ना पुढे. बॉलर काय अंपायरचा निर्णय. थांबता बंद कर की. अंपायर निर्णय. अंपायर विकेट. सुंदर असा चेंडू हाताला शेवटचा बबलू याने सुपर ओव्हर. मध्ये सामना गेलेला आहे. नाही सुपर ओव्हर आहे, सुपर ओव्हर आहे. कंपल्सरी चेस असा काही नियम नव्हता मित्रांनो. बांबोडे संघाने आपले बॅट्समन लगेचच पाठवून द्यायचे आहेत. चंदर काढ सरूर संघाने आपले क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. सुपर ओव्हर पुढल्या बनवली ना. त्याला आधी आधी. हरे हरे गेलाय बघ. हारे बॉल टाक तिकडे आतमध्ये. पटापट घ्या. बांबोडे संघाने आपले बॅट्समन पाठवून द्यायचे आहेत. क्षेत्ररक्षण लावून घ्या. क्षेत्ररक्षण लावून घ्या म्हणा. सरूर संघाने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. अंपायर्स मॅच बॉल यूज करायचा आहे. बांबोडे संघाकडून संकेत साठे आणि केदार. सामना स्पीडअप करायचा आहे मित्रांनो. सरोड संघाचे कार्यकर्ते आपण बाहेर यायचं आहे. सरोड संघाला विनंती आहे आपण सामना स्पीडअप करायचा आहे, अन्यथा पेनल्टीला सामोरे जावे लागेल. आपल्याला अजून भरपूर सामने खेळवायचे आहेत मित्रांनो. सरोड संघाकडून आलाय तो म्हणजे सनी.
समोरच्या दिशेने उडवलाय, लॉफ्ट केलाय, चेंडूला पाठवले सीमारेषा पार, ठोकलाय डीके चिकन ब्रँडेड षटकार. आपण पाहतोय सुपर ओव्हरचा थरार. एका बाजूला सरूड संघ तर दुसऱ्या बाजूला बांबवडे. आणखी एक आखू टप्प्याचा चेंडू, काऊ कॉर्नर रिजनला फटका खेळाय. महेंद्र आहे चेंडूच्या मागे, चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी थोडीशी खराब पाहायला मिळते. 2 धावा पूर्ण होत आहेत. सर शॉर्ट रन साठी रिव्ह्यू आहे पंचांचा. दोन रन आहेत. चला लोअर फुल टॉस, चेंडूला पाठवलंय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून, सीमारेषा पार. आणखीन एक डीके चिकन विध्वंसक षटकार. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र बॅटची कडा घेतलेली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एकाच धावेवर समाधान मानावं लागते. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 16 या आकड्यावरती. अखेरचा चेंडू शिल्लक असेल. सुपर ओव्हरचा थरार आपण पाहतोय. लोअर फुल टॉस चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका खेळलाय. चांगलं क्षेत्ररक्षण जरूर झालं होतं यशाच्या माध्यमातून. 3 धावा पूर्ण. 4थ्या धावेचा प्रयत्न. 4 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या स्कोअर कार्ड वरती 20 धावा. जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. 6 चेंडू 21 ची गरज. चला मॉर्निंग क्रिकेट क्लब बांबोडे त्वरित क्षेत्ररक्षणासाठी जायचं आहे. चला स्वप्नील अस्वले समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. 6 चेंडूंमध्ये 21 धावांची गरज आहे. जुना बॉल द्या. चला नाही दुसरा द्या. बॉटल उडाय त्या पाणी. चला बांबोडे आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या. भरपूर वेळ झालेला आहे आधीच या सामन्याला. चला सरूड संघ आपली सलामी जोडी मैदानात पाठवा. सामना संपल्यानंतर लगेचच कॉप्स 11 आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. चला थोडस फास्ट जायचं आहे. श्रीधर आणि महेंद्र विनंती आहे. सहा चेंडूंमध्ये 21 धावांची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय शफी आला. शफी मुजावर
स्ट्रायकिंग एंडला श्रीधर पाटील, नॉन स्ट्रायकिंग एंडला महेंद्र. 6 चेंडूंमध्ये 21 धावांची गरज. गोलंदाजी ट्रॅक वरती शफी मुजावर. चला स्पीडअप करा मित्रांनो, विनंती आहे. भरपूर वेळ आपण खर्चिक केलेला आहे. 6 चेंडू 21 धावांची गरज आहे. सुपर ओव्हरचा थरार आपण पाहतोय. एका बाजूला सरुड संघ तर दुसऱ्या बाजूला बांबवडे. 6 चेंडू 21 ची गरज. दरम्यान षटकातील पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवरती समोरच्या दिशेने चेंडूला पाठवलं. 1 बाउन्सी मारेशा पार. ठोकलाय तो डीके चिकन. खणखणीत चौकार. थँक्यू डीजे. समीकरण बदलता येणारे 5 चेंडू बनवायचे आहेत. 17 धावा. 5 चेंडू 17 ची गरज. डाव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू. पंचांचे दोन्ही हात समांतर. धाव मिळते अवांतर. आता मात्र समीकरण बदलतंय. येणारे 5 चेंडू बनवायचे आहेत. 16 धावा. 5 चेंडू 16 ची गरज मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा डाव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू. पुन्हा एकदा पंचांचे दोन्ही हात समांतर होताना पाहायला मिळत आहेत. आता मात्र समीकरण बदलते. येणारे 5 चेंडू बनवायचे आहेत. 15 धावा. 5 चेंडू 15 ची गरज असेल. पाच चेंडू 15 धावांची गरज. यावेळी मात्र चांगला चेंडू सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते. टप्पा पडला तदनंतर थोडासा चेंडू खाली राहताना पाहायला मिळतोय. समीकरण बदलताना देखील पाहायला मिळाले. येणारे 4 चेंडू बनवायचे आहेत. 15 धावा. 4 चेंडू 15 ची गरज आहे. सामना जर पुन्हा एकदा बरोबरीत सुटला तर नाणेफेकीवर विजय दिला जाईल. 4 चेंडू 15 ची गरज असणार आहे. आखूड टप्प्याचा चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळी देखील बीट होताना पाहायला मिळतोय. आता मात्र समीकरण बदलते. येणारे 3 चेंडू बनवायचे आहेत. तब्बल 15 धावा. 3 चेंडू 15 ची गरज असेल. कुठेतरी पहिल्या चेंडूवरती चौकार आला तदनंतर थोडं वाटलं होतं की सामना नक्कीच सरुड संघ विजयाच्या जवळपास जाईल. अद्यापही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडूंमध्ये 15 धावांची गरज आहे. तीन चेंडू 15 ची गरज. हा चेंडू अत्यंत महत्वाचा आहे दोन्ही संघाच्या दृष्टीने. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 2 धावा पूर्ण होतात. आता मात्र समीकरण बदलते. येणारे 2 चेंडू बनवायचे आहेत. तब्बल 13 धावा. 2 चेंडू 13 ची गरज. आखूड टप्प्याचा चेंडू. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. जवळपास या सामन्यावरती पकड निर्माण केलेली आहे मॉर्निंग क्रिकेट क्लब बांबवडे संघाने. 1 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे. 1 चेंडू 12 धावेची गरज आहे. सामना संपल्यानंतर कॉप्स 11 शाहवाडे आपण त्वरितच क्षेत्ररक्षणासाठी मैदानात यायचं आहे. आणि याचबरोबर मॉर्निंग क्रिकेट क्लब बांबवडे या संघाने हा सामना विजय मिळवलेला आहे. तर पराभवाला सामोरं जावं लागलेलं आहे अजिंक्य स्पोर्ट्स सरुड संघाला. चला जुना चेंडू जमा करायचा आहे.